या मुलीचा जन्म या कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या हद्दीमध्ये झालेला आहे। अशा प्रत्येक मुलीला नगराध्यक्ष सुकन्या योजना या योजनेच्या अंतर्गत 5,000 रुपयाचा धनादेश कुळगाव बदलापूर नगरपालिकेतर्फे देऊन तिचा सन्मान केला जाणार आहे। त्यातला पहिला सन्मान आज या ठिकाणी 15 ऑगस्टच्या दिवशी सन्माननीय नगराध्यक्ष तसेच मुख्याधिकारी आणि आमचे सर्व नगरसेवक सभापती यांच्या समोर आपण करतोय। कुमारी अश्विनी प्रदीप कर्डक ह्या मातेचं नाव आहे आणि कन्येचं नाव आहे तीर्था। तर तीर्थाला आपण त्याच्या मातेने पुढे आणायचं आहे। तिला आज या नगराध्यक्ष सुकन्या योजनेचा आपण लाभ देत आहोत। उपनगराध्यक्ष प्रियंका कांबळे यांनी सुद्धा पुढे यायचं आहे, मुख्याधिकारी साहेब पुढे यायचे, बांधकाम समिती नियोजन समिती सर्व नागरिकांनी पुढे यायचं आहे फोटोग्राफीसाठी। अतिशय महत्वाचा क्षण आहे हा। बदलापूरच्या आमच्या कन्यांच्या ज्यांना ज्यांना कन्या रत्न झालेल्या अशा सर्व कन्यांचा हा सन्मान आहे। मनापासून मी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी आणि सर्व नगरसेवक सभापती यांचं आभार व्यक्त करतो की एक बदलापूरची संस्कृती आहे की बेटी पढाओ बेटी बढ़ाओ असा जो काही आपला संकल्प आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार आपण आज बदलापूरमध्ये हा पहिला धनादेश 5,000 रुपयाचा या तीर्था या कन्येला देत आहोत। तिचं मनापासून अभिनंदन। धन्यवाद। असं नसतं व्हावं आपण। बदलापूरची संस्कृती बदलापूरच्या कुळगाव बदलापूर नगरपालिकेने हे अतिशय महत्वाचं कार्य केलेलं आहे की जी कन्या या शहरामध्ये जन्माला येईल अतिशय गोड कन्या आहे आणि पहिल्या नशीबवान कन्या जिला म्हणायला पाहिजे तिला पहिला धनादेश या ठिकाणी मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष देत आहेत। आमचे सर्व सभापती, बांधकाम समितीचे सभापती, नियोजन समितीचे सभापती तसेच सर्व नगरसेविका नगरसेवक उपनगराध्यक्ष प्रियंकाताई दामले यांच्या हस्ते दिला आहे। धन्यवाद। यानंतर आपण आपल्या कुळगाव बदलापूर नगरपालिकेचा एक खेळाडू श्री संजय दाभोलकर बदलापूरचे रहिवासी आहेत। रॉ पॉवर लिफ्टिंग संघटनेतर्फे थायलंड व इंग्लंड येथे भारताचे प्रतिनिधित्व म्हणून निवड झालेले आहे त्यांचे। तसेच ते या फेडरेशनचे जॉईंट सेक्रेटरी आणि महाराष्ट्राचे व्हाईस प्रेसिडेंट अशी इंडियातर्फे त्यांची निवड झालेली आहे। 8 ऑक्टोबरला ते भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी थायलंड येथे जाणार आहेत। त्यांचा सत्कार सन्माननीय नगराध्यक्ष मुख्याधिकारी तसेच उपनगराध्यक्ष यांनी करायचं आहे। मी सर्वप्रथम मुख्याधिकारी यांना विनंती करतो की त्यांना शाल द्यायची आहे आणि त्यांच्या गळ्यामध्ये मेडल घालायचं आहे। पुढे या उपनगराध्यक्ष मॅडम। त्यानंतर नगराध्यक्ष मॅडम त्यांना ट्रॉफी देतील। ही ट्रॉफी आहे ती हा। त्यानंतर चषक आहे आणि सर्टिफिकेट आहे ते उपनगराध्यक्ष मॅडम त्यांना देतील। तोच चषक राहतोच उपनगराध्यक्ष मॅडम त्यांना चषक आणि त्यांचं सर्टिफिकेट देतील। धन्यवाद दाभोळकर साहेब, आपलं मनापासून अभिनंदन। आणि शेवटचा आपला एक सत्कार आहे। पुढील आपला बदलापूरचा एक छोटा सितारा सोहम महेश साळवे हा ज्युनियर सायंटिस्ट आज त्याच्या पुस्तकाचं प्रकाशन आपण करणार आहोत। त्याची माहिती आपण थोडक्यात घेऊया। सोहम महेश साळवे वय वर्ष 13 या विद्यार्थ्याची इस्रो
इंडिया मॅजिकमध्ये ज्युनियर सायंटिस्ट म्हणून निवड झाली. या ज्युनियर सायंटिस्टने अभ्यासक्रमातील उपग्रह शोध मोहीम या कार्यक्रमात एका उपग्रहाचा शोध लावला. आज जगातील सर्व शास्त्रज्ञ या उपग्रहाचा अभ्यास करत आहेत. सोहम हा 9वी इयत्तेत शिक्षण घेत आहे. IAAC 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये जगातील 120 देश 90,000 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. सोहम साळवे ज्युनियर सायंटिस्ट याने या स्पर्धेत भाग घेऊन भारत देशाला सिल्वर मेडल मिळवून दिले. 2026च्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञ आणि खगोल भौतिकी स्पर्धा जगातील 120 देश 45,000 विद्यार्थ्यांनी या भाग घेतला होता. आपल्या ज्युनियर सायंटिस्ट सोहम साळवे यांनी IAAC 2026च्या या स्पर्धेत भारत देशाला ब्रांझ पदक मिळवून दिले. विशेष या ज्युनियर सायंटिस्ट मध्ये केवळ ज्ञान मिळवण्याची नाही तर ज्ञान इतरांपर्यंत पोहोचण्याची तळमळ आहे. सोहमची उल्लेखनीय ओळख म्हणजे एक तरुण लेखक. या ज्युनियर सायंटिस्टने 3 पुस्तके लिहिली आहेत. द ट्रॅव्हलर ऑफ द मल्टिवर्स, द मॅटी ऑफ इंडिया आणि आज ज्युनियर सायंटिस्टच्या 3ऱ्या पुस्तकाचे प्रकाशन आपण करणार आहोत. त्या पुस्तकाचे नाव आहे मायस्ट्रीज ऑफ युनिव्हर्स म्हणजेच खगोलातील रहस्य. असा हा आपल्या बदलापूरचा एक छोटा चमकता सितारा ज्युनियर सायंटिस्ट याचा आपण सत्कार करणार आहोत. नगराध्यक्ष सौ रुचिता गोरपडे सर्व आणि आपण त्याच्या पुस्तकाचं प्रकाशन करून घेऊया. आधी त्याचं पुस्तकाचं प्रकाशन नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष, सभापती, नगरसेवक यांनी करावं अशी विनंती. पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय नगराध्यक्ष मॅडम आणि मुख्याधिकारी यांनी त्याचा सत्कार करायचा आहे. त्याला छोटीशी ट्रॉफी सुद्धा द्यायची आहे. ट्रॉफी दिली. आपल्या ज्युनियर सायंटिस्टला एक बेस्ट रायटर म्हणून नासाकडून मिळालेले एक ट्रॉफी आहे. अभिनंदन. त्याबद्दल हार्दिक अभिनंदन. आणि त्यांनी लावलेल्या शोधाबद्दल त्याला मिळालेलं ब्रांझ पदकाची ट्रॉफी त्याला मिळालेली आहे. धन्यवाद. ओके 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 चला. आपल्या अशा या ज्युनियर सायंटिस्टला भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एक सुवर्ण संधी मिळालेली आहे आणि आपल्या भारताचं नाव तो लवकरच उज्ज्वल करेल. तर अशा या ज्युनियर सायंटिस्टला मी त्याचे थोडंसं मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करतोय. तर शुभ सकाळ बसून घ्या. सगळ्यांना. मुख्याधिकारी साहेब आपण बसून घ्या. So, good morning everyone. Myself Somay Sarve from India. So now today I am going to launch my third book. I am a space author and science fiction author. I have wrote this book in 5 months. This is my third book.
it states about the mysteries. Means in Marathi I will say खगोलाचे रहस्य. This also explains how our universe evolved, how our universe is evolving and how it will be evolving in the future. How many mysteries like are aliens outside, are what is after that, consciousness. Many important topics have been discussed in this book. That's why I wrote this book, and I love to share the information or the knowledge which I have got from ISRO and my beloved books which I read. So this is my third book. I will thank every chief guest from here to launch my book here. So thank you, and that's for all. So while ending, I will say that my second book, The Mighty of India, was not a book but an explanation of how India is in the space. Also, when India, the Chandrayaan 3 made the first India to land onto the South Pole and at the Dark Pole. So nobody knows about it. Only just a spacecraft got on the moon and it is done. But in reality, the satellites which were sent in the project, the rocket which we launched, the satellites which we can make, this knowledge has been in my second book. And the first book was when I was 12, last year on 14th April, and my book is also devoted to one of my idol, Dr. Bhimrao Ramji Ambedkar. Also in that book I said that a traveler named as Ashok who travels around the universe and knows about the space. Thank you. हॅलो. यानंतर